अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रसादिक आहे व साधकाला विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे. हा ग्रंथ 40 अध्यायांचा आहे. याच्या ओव्या 7600 आहेत. याचा ग्रंथकर्ता धुंडीसूत मालुकवी या नावाचा आहे. तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे. त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरस व अद्भुत रसाने परिपूर्ण भरला आहे. हा ग्रंथ शके 1741 प्रमाथी नाम संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा या ग्रंथाचा उल्लेख आहे. निस्सीम भक्ती, तपश्चर्या, धर्माचरण, सद्गुरुनिष्ठा, वैराग्य, सन्मार्ग, भावसामर्थ्य व दत्तचरित्र आदी गुण असतील तर सर्वसामान्य माणसालाही भगवंताचे दर्शन घडू शकते. या तत्वावर अलग दाखला नाथ महाराजांनी समाजाला मिळवून दिला. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये नवनारायणांचे संवाद निमी राजाशी झाले आहेत. ते नवनारायण ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी 9 जण भगभगवत म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून कवी नारायणाने मच्छिंद्र हे नाव धारण केले. हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर, प्रबुद्धाने कानिप, पिप्पलायनाने चरपट, आविहोत्राने नागेश, द्रुमिलाने भरतनाथ, चमशाने रेवण व करभजनाने गहिनी असे नाव धारण केले. कलियुगात अवतार धारण केले. हा नवनाथांचा संप्रदाय मूळ श्री दत्तात्रय गुरूंच्यापासून प्रवृत्त झाला असून आजही या संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नवनाथांचे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चरपटीनाथ, अडभंगनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ आणि चौरंगीनाथ अशा नवनारायणांचे अद्भुत दिव्य चारित्र्य नटलेलं आहे. या ग्रंथाच्या वाचनाने ऐहिक उत्कर्ष, पारलौकिक कल्याण खात्रीने होते असा भक्तांचा अनुभव आहे. पारायण व सप्ताह पद्धतीचे काही नियम आहेत आणि ते नियम पुढील प्रमाणे. पारायण सुरुवात शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावर गुरुवार, शुक्रवार या दिवशी पारायण सुरू करावे. अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा आणि रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. पारायणाची तयारी कशी करावी ते पाहूयात. फुले, हार, तुळशी, अक्षदा, सुगंध, उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे, हिना, अत्तर, रांगोळी, पाट, नारळ, दक्षिणा, पळी, ताम्हण, पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे, देवापुढे दत्तांच्या नवनाथांसह असलेल्या तसबिरीसमोर विड्याची पाने, दक्षिणा व सुपारी, नारळ ठेवावेत. सुंदर रांगोळी काढावी. दत्तांच्या नवनाथासह असलेल्या तसबिरीला हार घालावा. कलशाची स्थापना करावी व फुले, तुळशी याने पूजा करावी. उदबत्ती, धूप, दीप समई लावावी व ही समई पूर्ण पारायण काळात अखंड तेवत ठेवावी. पोथीस, फोटोस, गंध, फूल, अक्षदा व्हाव्यात. अत्तर लावावे. श्री गणपती, कुलदैवत, सद्गुरू व घरातील वडीलधारी मंडळी यांना नमस्कार करावा. पोथीवर हात ठेवून आपली मनोकामना संकल्प उच्चारावा. उजव्या हाताच्या तळव्यावर पळीने पाणी घेऊन पोथीचे पारायण करण्याचे कारण व काय फलप्राप्ती याचा उच्चार करून ते पाणी ताम्हणात सोडावे. फलप्राप्ती नवनाथांकडून व्हावी म्हणून नमस्कार करावा. तसेच स्त्रियांनी पारायण केले तरी चालते. नंतर पारायणास सुरुवात करावी. सकाळी लवकर उठावे. सूर्याला नमस्कार करून ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा 27 वेळा भक्तीने जप करावा. स्नान करावे. जमल्यास भस्मलेपन करावे. घरातील देवांची पूजा करावी. गायत्री मंत्राचा 27 वेळा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तमंत्राचा 108 वेळा जप करावा. पूर्वेकडे अगर पश्चिमेकडे तोंड करूनच शक्यतोवर पारायणास बसावे. दिनशुद्धी पाहून ग्रंथारंभ करावा. पूर्वेकडे मुख करून ग्रंथवाचनासाठी आसनावर बसावे. चौरंगावर उजव्या बाजूस पाण्याने किंवा धान्याने भरलेला कलश, श्री दत्तात्रेयांचा तस्वीर व पोथी पण ठेवावे. वर गणपतीचे नमस्कार करून, देवांना व थोर मंडळींना नमस्कार करून ग्रंथांची व श्री दत्तात्रेयांची पूजा करावी. श्री सिद्धिविनायक, कुलदैवत व सद्गुरूंचे विडे मांडावेत. विड्यांवर ठेवली जाणारी सुपारी गायत्री मंत्राने अभिमंत्रित करून घ्यावी.
ती आपल्या हृदयाशी धरून अत्यंत भक्तिपूर्वक अंतःकरणातून प्रार्थना करून त्या देवतेस आवाहन करावे. 3 वेळा आवाहन झाल्यावरती सुपारी त्या त्या विड्यांवर मांडावी. अशा प्रकारे मांडलेल्या विड्यांच्या हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करावी. आता मांडलेले विडे ते विडे नसून आमंत्रित देवते आहेत या भावनेतून त्यांची पूजा करून रोज धूपदीपाने ओवाळणी करावी. दूध, खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवून त्यांना नमस्कार करावा. नैवेद्यासाठी पेढे, दूध, खडीसाखर, शक्य झाल्यास वडे असावेत. वाचन पूर्ण होईपर्यंत समई अखंड ठेवावी. धूप निरांजन लावावे. प्रथम दिवशी विडा, सुपारी, नारळ व दक्षिणा ठेवावी. आसन भूमिर्चित असावे. ब्रह्मचर्य पाळावे. अध्याय सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आसनापासून उठू नये व कोणाशी बोलू नये. शक्यतो सोवळ्याने वाचन करावे. पण पारायण काळात सोवळेच नेसले पाहिजे असे नाही. धूतवस्त्र नेसले तरी चालते. रात्री घोंगडीवर झोपावे. प्रतिदिनी वाचन झाल्यावर दत्तात्रेयांची आरती करावी. सांगतेसाठी ब्राह्मण सुवासिनीस भोजन घालावे. ज्यांना सप्ताह वाचनास वेळ नसेल त्यांनी श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण महिनाभर वाचन करावे. मात्र अध्याय पूर्ण वाचावा. काही दिवस 2 अध्याय वाचावे. वरील सप्ताह व महिन्याचे पारायण घरी वाचले तरी चालते. परंतु ज्याला लवकर फळ मिळावे अशी इच्छा असेल त्यांनी गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, माहूर, गिरनार आदी दत्तस्थानांच्या ठिकाणी वाचन करावे. ज्याला समग्र अध्ययन वाचण्याचा वेळ नसेल त्याने एक तरी ओवी वाचावी व नवनाथांची प्रार्थना करून म्हणजेच मनोकामना पूर्ण होते. नवनाथ सांप्रदायिक लोकांची 9 दिवसात पारायण वाचन पद्धती खालीलप्रमाणे असावी. पहिला दिवस 6 अध्याय, दुसरा दिवस 5 अध्याय, तिसरा दिवस 5 अध्याय, चौथा दिवस 5 अध्याय, 5वा दिवस 5 अध्याय, 6वा दिवस 5 अध्याय, 7वा दिवस 4 अध्याय, 8वा दिवस 3 अध्याय आणि 9वा दिवस 2 अध्याय. आपण ज्या कामासाठी पारायणास बसलो आहोत ते कारण भक्तिपूर्वक अंतःकरणातून या देवतांना सांगून व त्यावेळी पाळणार असणारे नियमही सांगावेत. हे सांगत असताना हातावर नारळ धरावा. नंतर तो चौरंगावरील कलशावर ठेवावा. आसनावर बसून वाचन करावे. जे नियम पहिल्या दिवशी पाळू तेच नियम समाप्तीपर्यंत पाळावेत. पोथी वाचनापूर्वी आंघोळ करून सोवळे किंवा धूतवस्त्र नेसावे. सकाळ संध्याकाळ वाचन करायचे. झाल्यास संध्याकाळीही आंघोळ करून बसावे. दिवसातून 2 वेळा वाचन पहिल्या दिवशी केल्यास समाप्ती सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करूनच बसावे. दिवसातून 2 वेळा वाचन पहिल्या दिवशी केल्यास समाप्ती सकाळी किंवा संध्याकाळी केली तरी चालते. सकाळच्या वाचनाला सूर्यदेवतेची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची साक्ष असते. तर संध्याकाळी चंद्राची साक्ष म्हणून कोणत्याही वेळी समाप्ती केली तरी चालते. मात्र एकच वेळ पारायण केल्यास ज्यावेळी सुरुवात केली असेल त्याच वेळी देवतांच्या साक्षीने समाप्ती करावी. म्हणजेच पोथी सकाळी सुरू केली असल्यास समाप्ती सकाळी करावी व सायंकाळी सुरू केली असल्यास समाप्ती सायंकाळी करावी. साध्या नेहमीच्या पारायणात नियम जास्त कडक नसले तरी पोथी वाचनाच्या काळात मांसाहार करू नये. शुचिर्भूतता पाळावी. रोज सकाळी पोथी वाचन झाल्यानंतर धूपारती करावी. नाथ पोथीचे 40 अध्याय पूर्ण वाचून झाल्यावर पोथीस नवीन वस्त्र व हार घालून त्यांची गंधाक्षता वाहून पूजा करावी व नाथांची, दत्तात्रेयांची, शंकराची, सद्गुरूची आरती करावी. आरती झाल्यावर महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात खीर, वडे, हरभऱ्याची उसळ करावी कारण हे नाथांना आवडणारे पदार्थ आहेत. नाथांना व इष्ट देवतांना नैवेद्य दाखवून झाल्यावर आणखी एका नैवेद्याचे ताट गायीसाठी द्यावे. नंतर नाथांना साष्टांग नमस्कार करून पारायण काळामध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी व अशीच तुमची माझ्यावर सदैव कृपादृष्टी असू दे असेही प्रार्थना करावी. त्यानंतर उत्तर पूजा कशी करावी? अक्षता आपल्या हृदयापाशी धरून आवाहन केलेल्या देवतांना निरोप द्यावा. उत्तर पूजा करते वेळी भक्तिपूर्वक अंतःकरणातून प्रथम देवतांचे बोलवल्याप्रमाणे आल्याबद्दल आभार मानावेत व आता आपण जनकल्याणासाठी आपल्या स्थानावर गमन करावे अशी प्रार्थना करावी व त्या अक्षता त्या विड्यांवर व कलशांवर पुनरागमनाय नमः असे म्हणून वाहाव्यात. कलशातील पाणी आपल्या घरात शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीत सोडावे. नंतर हे निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करावे व संकल्पाचा नारळ त्वरित फोडून तो प्रसाद कुटुंबातील सर्वांना द्यावा. पारायणाच्या काळात कोणते कोणते नियम पाळावे? दिवसातून 1 वेळ उपवास करावा व 1 वेळेस म्हणजे दुसऱ्या वेळी चपाती भाजीचे नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावे अन्न. पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. गादीवर झोपू नये. या काळात चटई, सतरंजीवर किंवा कांबळ्यावर झोपावे. पारायण काळात सोयीवर सुतक असल्यास पारायण तेथेच थांबवून दुसऱ्या व्यक्तीकडून त्याचे विसर्जन करावं. श्री नवनाथ पोथीचे पारायण मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता करावे. हे पारायण स्त्रियांनी सुद्धा केले तरी चालते. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.